अनगर नगरपंचायतीच्या ज्या हरकत घेण्यात आलेली होती कोर्टामध्ये त्याविरोधात अपील जे करण्यात आलेलं होतं त्या संदर्भात आज कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे। आपल्या सोबत आहेत दत्तात्रय घोडके सर। सर, खरं तर आपण या वतीनं उज्ज्वला थिटेंच्या वतीने आपण बाजू सांभाळताय, काय नक्की आजची कामकाज झालं कोर्टामध्ये? आज तारीख दिलेली होती, दुसरी तारीख होती। खरं तर न्यायालयामध्ये आम्ही अपील आमचं दाखल केलं। अपील दाखल केल्यानंतर नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार न्यायालय पुढे जात आहे। म्हणजेच काय तर ह्याच्यामध्ये व्यक्तिगत नोटीस कोणाला निघत नाही। व्यक्तिगत नोटीस निघत नाही तर निवडणूक निर्णय अधिकारी यांना आम्ही गुरुवारी संध्याकाळी नोटीस दिली की आम्ही असं अपील दाखल केलं। अपीलाच्या प्रती देखील आम्ही दिल्या, ते त्यांच्या नोटीस बोर्डावरती लावतात। त्याचा कंप्लायन्स केला म्हणून आम्ही शुक्रवारी न्यायालयामध्ये सांगितलं की बाबा आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना अशा पद्धतीने नोटीस दिलेली आहे की आम्ही आमचं नामनिर्देशन पत्र निकाल नाकारण्याचा जो निर्णय दिलेला होता तो निर्णय आव्हानित केलेला आहे आणि त्याचा अपील केलेला आहे। त्याचं दिलेलं असल्यामुळे त्यांनी त्यांच्या नोटीस बोर्डावरती ते लावलं। आज त्यांचा कंप्लायन्स करण्यासाठी त्या ठिकाणी तारीख ठेवण्यात आली होती। आज निवडणूक निर्णय अधिकारी न्यायालयापुढे सांगतील की बाबा अशा पद्धतीनं आम्ही आमचा रूल 5चा कंप्लायन्स केलेला आहे। त्यांचं काय म्हणणं असेल तर सगळ्या पार्टीज एकमेकाला म्हणणं देतील आणि त्याच्यानंतर युक्तिवादाला एक तारीख ठेवण्यात येईल। खरं तर यामध्ये जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये आपण आक्षेप घेतलेला आहे। मग ही जी प्रक्रिया झालेली आहे आता जी बिनविरोधाची आहे, कारण एका जे अपक्ष उमेदवार ज्यांनी हरकत घेतली त्यांनी देखील माघार घेतलेली आहे निवडणुकीमधून, तर आता पुढची प्रक्रिया काय होऊ शकते? ही निवडणूक आता बिनविरोध झाली असं म्हणता येईल का, किंवा त्याची काय प्रोसेस? नाही, माझ्या मते आणि कायद्यानुसार ही निवडणूक प्रक्रिया आत्ताच बिनविरोध झाली असं म्हणता येत नाही। का तर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाच्या विरोधातच आम्ही अपीलात आलो ना। जोपर्यंत ते अपील निर्णयित होत नाही तोपर्यंत निवडणूक पुढे गेली असं म्हणताच येणार नाही। कायद्यामध्ये देखील तसाच कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेला आहे। तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी राज्य निवडणूक आयोगाने दिलेला कार्यक्रम जर बघितला, ज्या ठिकाणी अपील झालेलं नाही अशा ठिकाणचं विड्रॉल आणि जिथं अपील झालेलं आहे त्या अनुषंगाने स्पष्ट कार्यक्रम आहे। त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत निवडणुकीत ह्या अपीलाचा निकाल होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया ही पुढे जाणार नाही असं आमचं ठाम मत आहे। जर का समजा हे प्रक्रिया जी आहे म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया जर का पूर्ण झाली नाही 3 तारखेपर्यंत, कारण 3 तारखेला मतमोजणी आहे आणि कदाचित त्या दिवशीच बिनविरोध निवड जाहीर होऊ शकते अधिकाऱ्यांकडून, तर मग समजा तोपर्यंत पूर्ण नाही झाला तर मग काय ही निवड किंवा ह्याचा जो निकाल आहे तो पुन्हा लांबणीवर जाऊ शकतो? नाही, असं होणार नाही। का तर न्यायालयही त्या बाबतीमध्ये कॉशियस असतं। त्यामध्ये जी प्रोसिजर दिली आहे त्या प्रोसिजरप्रमाणेच न्यायालय काम करत आहे। त्याच्यामुळं तेवढ्या पुढे न्यायालयही जाणार नाही। दिवसेंदिवस ती प्रकरण ठेवण्यात येणार, त्याच्यात निश्चितपणाने याचा निकाल लागेल असं आमचं म्हणणं। सर, खरं तर सोलापूरमध्ये अनगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हरकत घेण्यात आली, अपील करण्यात आले। खरं तर दुसरा संदर्भ असा आहे की मंगळवेढ्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं एक अपील जे आहे ते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्जावरती घेण्यात आलेला आहे। नक्की प्रकरण काय आहे आणि काय बाजू आहे त्यामधले लिगल? मंगळवेढा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सुनंदा अवताडे यांनी देखील त्यांचं नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं होतं, पण त्यांचा मुलगा जो आहे तो त्या नगर परिषदेचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांच्यामध्ये आणि नगरपालिकेमध्ये करार झालेला आहे। त्याच्यामुळे सुनंदा अवताडे यांना त्या ठिकाणी त्यांचं नामनिर्देशन पत्र भरता येत नाही, म्हणून आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यापुढे त्यांच्या नामनिर्देशन पत्राला आक्षेप घेतलेला होता। त्याच्या दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन आमचा जो आक्षेप आहे तो निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळला। अर्थात अपिलाची तरतूद आहे, अपिलाची तरतूद असल्यामुळं आम्ही जिल्हा कोर्ट पंढरपूर येथे त्याचा अपील केलेला आहे। त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी कंप्लायन्स झालेला आहे आणि उद्या त्याच्यामध्ये युक्तिवादासाठी ते प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये नक्की काय तरतूद आहे की का त्यांना उभारता येऊ शकत नाही? आपण काय दावा कशा पद्धतीचा युक्तिवाद केलेला? त्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की मुलगा नगर परिषदेचा कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे आईला नामनिर्देशन पत्र भरता येत नाही आणि आम्ही कायदेशीर तरतुदी महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमामधील कलम 16(1)I मध्ये ती तरतूद आहे। नगर परिषदेच्या बरोबर ती करार नगर परिषदेच्या वतीने केलेल्या एखाद्या आदेशामध्ये हितसंबंध असतील तर अशा व्यक्तीला त्या ठिकाणी निवडणूक लढवता येत नाही अशी स्पष्ट तरतूद आहे। त्या तरतुदीच्या आधारे आम्ही त्या ठिकाणी अपील केले। त्याची तारीख कधी ठेवण्यात आलेली आहे? ती तारीख उद्या त्या ठिकाणी युक्तिवादासाठी ठेवण्यात आलेली आहे। यस, आपण पाहतोय की खरं तर अनगर त्याचबरोबरीनं मंगळवेढा या दोनही नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदावरून ज्या आहेत त्या अपील या कोर्टामध्ये करण्यात आलेला आहे, त्यामुळे दोन्हीच्या तारखा ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने पडत आहेत। खरं तर या संदर्भातली सुनावणी जी आहे अनगर नगरपंचायतीची ती देखील उद्या ठेवण्यात आलेली आहे। तर मंगळवेढ्याची सुद्धा जी तारीख आहे कोर्टातली ती देखील उद्या ठेवण्यात येईल। त्यामुळे आगामी कालावधीमध्ये कशा पद्धतीनं कोर्ट निर्णय देते याकडे संपूर्ण राज्याचं जे आहे ते लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन करणसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.